मित्रांनो, तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतोय की ज्या गोष्टीची आतुरता लागली होती एका व्यक्तीला, ती वस्तू आलेली आहे. मित्रांनो, आम्ही आता चाललोय कोस्टर रोडला. सो आमच्यासोबत ना आपला भाऊ पोलिसामध्ये आहे. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नीट जाधव या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आहे उसाच्या दुकानात. तर तुम्हाला जर वाटत असेल मी कुठेतरी भलत्या ठिकाणी असं नाही आहे. मी उसाच्या दुकानात आहे, तुम्हाला दाखवतो. कारण की सकाळची सुरुवात ही जरा तसं झूक वगैरे निघाली तर खूप भारी वाटतं. सो आज दिवाळी यायला सुरुवात झालेली आहे. सो दिवाळीनिमित्त तुमच्या व तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. तो आजचा प्लॅन जो काय असेल तो तुम्हाला दिसेलच. मी एका ठिकाणी चालू आहे जरा दादरला. आमचं थोडा मीटअप पण आहे आणि गेट टुगेदर पण होणार आहे. प्रियंकाला पण भेटणार आहे आणि तिथून पुढे आमचा प्लॅन ठरणार आहे कुठे जायचं वगैरे. आपला उसाचा ज्यूस आलेला आहे. आता पिऊया आणि जाऊया स्टेशनला. तो मित्रांनो, ही बघा ट्रेन पण आलेली आहे आपली. आता धावपळ ट्रेन पकडायची आहे. नशीब प्लॅटफॉर्मला येते येते ट्रेन आली. ही बघा दुसरी ट्रेन आले. एक ट्रेन सोडलं नाही तोपर्यंत लगेच दुसरी ट्रेन येते. सकाळी धावपळ करायला लागते. बघा गर्दी, सकाळची गर्दी. मित्रांनो, मी आता उतरलोय दादरला. खूप गर्दी होती ट्रेनमध्ये म्हणून मला ट्रेनचा शूट करता आला नाही. सो हे बघा आता दादर स्टेशनला आहे मी. इथे ही फास्ट ट्रेन आहे बदलापूरला जाणारी. तर आता जाऊया. प्रियंकाला फोन करूया कुठं पोचली ते सर्व विचारूया तिला. त्यानंतर बघूया पुढचा प्लॅन. सो मित्रांनो, आता सीन असा झाला आहे की मी आणि प्रियंका दोघं पण भेटणार होतो दादरमध्ये. सुद्धा प्रियंकाला फोन केला होता तर प्रियंका अजून निघालीच नाही आहे. ती अजून कांदिवलीलाच आहे. मला वाटलं होतं मला उशीर होईल म्हणून आपण पटापट केलं काय गडबडीत आणि आज तिला उशीर झाला. सो आता मी दादरमध्ये जिथं आम्ही जाणार होतो ती बोलली की तिथं खूप पोच, मी डायरेक्ट तिकडेच तिला भेटते. आणि दादर स्टेशनच्या बाहेर एवढं फुल मार्केट भरलं आहे ना की माणसं चालत नाही तर अक्षरशः ढकलतात आहे. एवढी फुल पटे गर्दी आहे स्टेशनलाच. सो आता मी पोचतो तिकडे गेल्याच्यानंतर आपण भेटूया. मित्रांनो, जिथं मला पोहोचायला पाहिजे होतं तिथं मी आलेलो आहे. स्वतः मी चाललो आहे वरती. मी तुम्हाला छोटीशी म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगतो. मी आता आलेलो आहे इन्शुरन्स ऑफिसला. कारण की मला माझ्या फॅमिलीचा, पप्पाचा, मम्मीचा वगैरे लाईफ इन्शुरन्स काढायचा आहे. तर त्या रिगार्डिंगसाठी मी आलो होतो. आज मला बोलवलं होतं खास करून की आजच्या दिवशी तुम्ही या. तुम्हाला जे काय ते प्लॅन वगैरे आहे ना ते तुम्हाला सविस्तरपणे सांगेल. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये पूजा पण होती. सो पूजानिमित्त पण मला तिथे इन्व्हाइट केलं होतं की पूजाला पण या तुम्ही. सो आता ते पूजा पण अटेंड करायची आहे त्यांची. आणि लाईफ इन्शुरन्सबद्दल पण थोडीफार इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची आहे की काय. आणि त्यांचे ना बऱ्यापैकी ऑफर चालू आहेत लाईफ इन्शुरन्सबद्दल. सो त्याचा पण मला जाणून घ्यायचं की नक्की काय ऑफर आहेत आणि काय नाही ते. ओके, ही झाली आत्ताची गोष्ट. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या ब्लॉगला जो कोण कमेंट मारेल, जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो की तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. सो गुड न्यूज ही आहे की ह्या ब्लॉगला जो कोण कमेंट मारेल, पहिली कमेंट असेल किंवा दुसरी तिसरी तीन कमेंट जो कोण मारेल त्याला माझ्याकडून दिवाळी गिफ्ट देण्यात येईल. ही तुमच्यासाठी ऑफर आहे. सो कारण की ही ऑफर यासाठी ठेवली की 2 वर्ष झाले मला ब्लॉगिंग करून आणि 2 वर्षामध्ये एक पण कमेंट माझ्या ब्लॉगला आलेलं नाही आहे. जे काय ते सर्व ऑफ कॅमेराच बोलतात की बाबा असं तसं वगैरे वगैरे. सो त्यानिमित्तच मी हा एक म्हणजे एक छोटीशी म्हणजे माझ्यातर्फे तुम्हाला भेट द्यायचं ठरवलं आहे. सो 3 कमेंट जो कोण मारेल ह्या ब्लॉगला तो त्याला माझ्याकडून छोटंसं गिफ्ट देण्यात येईल. सो पटापट जावा आणि कमेंट वगैरे मारा. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडतो आणि काय आवडतं काय नाही ते सर्व दाखवा.
ठीक आहे. तर चला आपण जाऊया आता वरती, तुम्हाला वरती जाऊन भेटू डायरेक्ट ऑफिसमध्ये. जरा गरम पण भरपूर होते, जरा थंड होऊया AC मध्ये आणि ऑफिसची सिच्युएशन बघूया काय होय काय नाही, काय आहे काय नाही. मी पोचलो ऑफिसमध्ये आणि इथे ना त्यांची पूजा चालू आहे. सो जरा मी मस्तपैकी AC खाली बसलो आहे आणि चिल्ड होतो. हे बघा इथे ना पूजा चालू आहे, हे बघा. आणि हे ऑफिसचं नाव आहे इडलवाईज लाईफ इन्शुरन्स. ओके. मित्रांनो हे बघा दिवाळी गिफ्ट आलेली आहेत. दिवाळी काय जोरात चालू आहे. यातला आम्हाला पण भेटेल की नाही सांगता येत नाही, पण बघून तुम्ही आम्ही मन भरतोय फक्त. हे बघा मित्रांनो हे बघा इथं आता पूजा ना संपले सर्व बसलेत आपल्या आपल्या ठिकाणी. जसं की तुम्ही बघितलं आमचा गिफ्ट वगैरेचा कार्यक्रम झाला. सर्व दिवाळी पण यांच्याकडून भेटले आणि जे काय कार्यक्रम होता तो पूर्णपणे पार पडलेला आहे. तो आता आहे प्रियंका, ही आहे प्रियंका आणि ही आजपासून हिच्या ब्लॉगला सुरुवात करते. सो हिच्या चॅनलला ना मी तुम्हाला लिंकमध्ये देणंच हिच्या चॅनलचं नाव. सो हिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हिला पण जसं मला सपोर्ट करतायत ना तसं हिला पण सपोर्ट करा. सो आता आमचं सर्व प्लॅन झालेलं आहे. आता आम्ही ठरवतो आहे की आता याच्यानंतरचा प्लॅन काय करायचं आणि काय नाही तो आम्ही आता डिस्कस करतो आहे. सो हिला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. हॅपी जर्नी तुझा ब्लॉग, हॅपी दिवाळी, हॅपी जर्नी. तुझ्या ब्लॉगच्या सुरुवात करते तू आणि एकच बोलेल की थांबू नको, कन्सिस्टन्सी हां सक्सेस. तर मी काय बोलतो आहे थांबू नको. पुढं काय तुला वाटलं काय अडथळा आल्यामध्ये मी आहे. आणि आमच्या आता ते बोलतात ना आणि आता मुंबईत नव्हे तर आता बाहेर पण जायचं प्लॅन करतो, कारण की आता 2 ब्लॉगर एकत्र भेटलो आहे. सो आता आमची व्हिडिओ ना तुम्हाला लवकरात लवकर चांगले बघायला भेटतील. आणि जसं की मी बोललो की तुमच्यासाठी पण गुड न्यूज आहे. माझ्या व्हिडिओला 2 वर्ष झाली मी ब्लॉग चालू करून, पण एकही अजून कमेंट आलेला नाही. जो कोण 3 कमेंट करेल माझ्या व्हिडिओला त्याला माझ्याकडून गिफ्ट आहे. सो ते पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की लवकरात लवकर जाऊन कमेंट करा. जो कोण कमेंट करेल त्यांना 3 गिफ्ट, त्या तिघांना गिफ्ट माझ्याकडून आहे ह्या दिवाळीचं. ठीक आहे, जाओ फटाफट आणि डायरेक्ट जाऊन आता कमेंट करा. मी आता आलो सूरजच्या घरी, कारण की कुठे जायचं काय करायचं अजून काय आमचं काय फिक्स नव्हतं. आता थोड्या वेळाने ठरेल. सो सगळे तर कामानिमित्त बिझी आहेत. सो सूरजच्या घरी मी आलो आहे आता, म्हणजे चाललो आहेच वरती. सूरजच्या इकडे जरा जायचं, थोडा आराम करायचं, जेवायला वगैरे बघूया काय आहे काय. कारण की आज तर माझा मूड नॉनव्हेज खायचाच आहे. सो आता मला नॉनव्हेजच खायचं आहे. आणि हे बघा ही अभंग आहे. हिला म्हणजे माणसं दिसली ना की हिला असं मग आलसपणा येतो. सो मित्रांनो हे बघा
काकींनी आमच्यासाठी ना मस्तपैकी व्हेज रोल केलेत. सो आम्ही आता ते खातोय. झोपून वगैरे मस्तपैकी उठलोय. हां आता किती वाजता उठलो आपण? 5:30 उठलो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. हे बघा व्हेज रोल होममेड येस. आता ते आहे ना आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो कसं झालं. स्पेशली निखिल दादा आलाय म्हणून केलं नाही तिने, नाही तर माझं ऐकत नव्हती काय. किती प्रेम आहे काकीचं, समजलं काय? तुम्हाला काय कळणार ते. गरम आहे पण मस्त आहे. एक नंबर काकी मस्त आहे. खूप आवडतं सोनूला, चिकोलीला खूप आवडतं. त्याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्हाला रेसिपी सांगतो. राहू दे आता. नको नाही ठीक आहे पनीर आहे, पनीर. पनीर आहे एवढं लक्षात ठेवा फक्त. वटाणा दिसतोय. आज सांगितलं जातं सर्व. घ्या पनीर आहे, वटण आहे, फरसबी आहे मैदा आणि मैद्याचा हा रोल आहे आणि चटणी आहे. शेजवान चटणी आहे बघा. येस आता आम्ही दोघं पण मस्तपैकी एन्जॉय करतोय. येस. ठीक आहे तर तुम्हाला रेसिपी सांगितलं तर तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. आता मी घरी गेल्यावर ही ट्राय करणार आहे रेसिपी आणि तुम्ही पण ट्राय करा. मित्रांनो तुम्हाला सांगताना अत्यंत आनंद होतोय की ज्या गोष्टीची आतुरता लागली होती एका व्यक्तीला ती वस्तू आलेली आहे. सो ही बघा तुम्हाला दाखवतो. ही वस्तू सूरजचा ड्रेस आलेला आहे लग्नाचा, बाईच्या लग्नाचा. सो आता ते सिक्रेट आहे अजून, आता मी ते रिव्हील नाही करणार पण आम्ही ते बघणार. ठीक आहे तो मला आता मी दाखवत नाही. तुम्हाला जे काय आहे ते लग्नाच्या दिवशी दिसेल ड्रेसिंग. सो हे फर्स्ट ड्रेसिंग आलेली आहे सूरजची. ती आता तो घालून बघणार आहे आणि आम्ही त्याला सजेस्ट करणार आहे की कसं वाटते कसं नाही ते. सो चकली खोल तू. हे पण हे तुम्ही लोक बघू नका. हां ठीक आहे तर लग्नाला चांगलंच आहे. सूरजने ट्राय करून बघितले कपडे एक नंबर. महागातले कपडे घेतलेत. जर कुठल्या मुलींनी नंबर दिला 2-3 जणांनी पैसा तिथेच आमचा वसूल झाला असं आम्ही समजू. कारण पण खरंच सूरजनी बघितलं. सूरज तुला कोणत्याही मुलीने चिपकू दे, माझे पैसे जेवढे दिलेले तेवढे वसूल होतील बाई. हां बस. तो सगळे आम्ही हीच अपेक्षा करतोय की कुठच्या तरी पोरीनी नंबर देऊ दे आणि देऊ दे तर आमचे पैसे वसूल होतील सर. आणि जे पण काही खर्च आहे ना तो छोटा मोठा नाही, खूप मोठा खर्च केलेला. त्यासाठी आम्ही दिवाळीची शॉपिंग पण केलेली नाही आहे. आता भिकारीसारखे दिवाळीमध्ये राहणार आहे. जसं की आता तुम्ही मला बघताय कारण की जुने पुराणे आता जे काय उरले असेल ना तेच घालायचं आहे. आणि 26 तारखेला सेव्ह द डेट. 26 तारखेला इसकी माँ का, भाई का, माँ का, बाप का सबका बदला देगा ये फैजल. गाईस एवढे चांगले कपडे घातल्यानंतर प्लीज बघा आणि आमच्या पोरांना एखादा तरी मुलीचा नंबर मिळू दे. पैशाची लाईन एखादा तरी नंबर मिळू दे. पास अजून काय. खरंच एक नंबर. ट्रायल घालून बघितलं नाही. राहिली बाजूला आणि करवले सस्तात असं झालंय सगळं आता एकदम बाबा. अरे आता नाही करणार तर कधी करणार. ये लाइफ इज व्हेरी शॉर्ट. जिंदगी के मजे लो. जिंदगी के मजे लो. आता 10-12 हजार खर्च नाही करणार तर कधी करणार. आणि दादा 10-12 झाले. 10-12 हजारच झाले. त्याच्या पुढे पण आता किती होतील ते सांगता येत नाही. सो हे काय नाही, आयुष्य एकदाच आहे आणि एन्जॉय पण एकदाच आहे. परत या म्हणजे एजमध्ये रिटर्न येणार नाहीये. सो कपडे आपल्यासाठी, आपण कपड्यासाठी नाही आहे. समजलं. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. हां सो स्टे ट्यून. 24ला अर्धा आणि 26ला मोठा एकदम धमाका दणदणीत फुल वाजवणार आणि गाजवणार पण. सो मित्रांनो आम्ही चाललो आता नगरात. ते आपली सर्व पोरं वगैरे कोण आहे त्यात बघूया आणि त्यांना भेटूया. मित्रांनो हे बघा आता काही थोडेसे दिवस उरलेले आहेत बाईची शादी में. सो बाय बाबुल की दुआएं लेती जा.
कामातले ब्लॉग बघते त्याचे रोज. मग बघितलंच पाहिजे बाई, सगळीकडे गेलं पाहिजे. आणि आपला व्लॉग तिकडे दिसणार आहे टीव्हीला, मोठ्या स्क्रीनवर. मग विसरूच नाही शकत ह्या चेहऱ्याला. पहिला सरळ बोलायची हा ठीक ब्लॉग आहे, बनव. ठीक आहे, समजलं चल. काय? स्पष्ट बोल. स्पष्टच बोलतोय बाबा. स्पष्ट रे, स्पष्ट. तुम्ही कोल्हापूरवाले ना आमच्या चुकाच काढा, समजलं काय? समजलं? हा नाव काय? कोल्हापूर MS जीवन. हा ठीक आहे, काही का असं ना. शेवटी तो मित्रांनो, आम्ही आता चाललोय कोस्टर रोडला. सो आमच्यासोबत ना आपला भाऊ पोलिसामध्ये आहे, त्याची आपण परमिशन मागून आता तिकडे चाललोय कोस्टर रोडला. कारण की हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. इकडे ना काम चालू आहे, हे बांध वगैरे टाकलेले आहेत. ह्या बांधच्या पाठी आहे ना समुद्र आहे, समुद्र. आणि हे बघा, तो हा सूरज आणि हा बड्या आहे. सो हा आपला भाऊ आहे, आपल्या साताऱ्याचाच आहे. सो ह्याच्यासोबत आम्ही चाललो आहे तिकडे. ओके, सो आता तिकडे बघूया गेल्याच्या नंतर. कारण की इकडून आहे ना आम्ही असंच फिरत हिंडत चाललो आहे. या भाऊनी आपल्याला बोललं की तुम्ही लोक चला, मी आहे तुमच्यासोबत. हां, नाद हो, नादाशिवाय काय आहे. हो वाव, आता पाऊस लय झाला नाही तेव्हा इकडे वर पाणी शपथ कडक कडक एक नंबर आहे. बघा मित्रांनो, हे असं चालायला केलंय, दिसतोय ना तुम्हाला, तो समुद्र आहे. हे बघा, हा पूर्ण समुद्र. वेळ आली आता व्हिडिओ इथेच एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि 3 कमेंट लक्षात ठेवा नक्की. आणि व्हिडिओ आज दुसऱ्या दिवशी एंड करतो आहे, कारण की काल जरा बॅटरीचा वगैरे इश्यू झाला होता, स्विच ऑफ वगैरे झाला होता फोन, त्यामुळे करता आलं नाही. सो आता हा व्हिडिओ एंड करतो आहे. तर नक्की तुम्ही जे मी बोललो ते लक्षात ठेवा. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन.